शेतकरी मित्रांनो, जांभळाची शेती करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सध्या आपण आलोय इंदापूर तालुक्यातील कचरवाडी या गावामध्ये. निमगाव केतकी या गावाजवळ हे गाव आहे कचरवाडी म्हणून. तर हे जे तुम्ही पाठीमागं झाडं बघताय हे 16 वर्षापूर्वीची झाडं आहेत. हे जांभळाची झाडं जी आहेत, तर मागील 16 वर्षापासून हे शेतकरी जांभळाची शेती करत आहेत. एकंदरीत त्यांचं नियोजन कसं आहे, म्हणजेच कुठला वाण त्यांनी लावलेला आहे, कशा प्रकारे त्यांनी जांभळाची शेती करत आहेत, म्हणजे यामध्ये लागणारे खताची मात्रा असेल, फवारणी असेल किंवा हार्वेस्टिंग असेल, येणारा खर्च असेल, तर कशा प्रकारे त्याची ही विक्री करतात, कुठे विक्री करतात, याबद्दल सविस्तर माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये बघणार आहोत. तर चला तर मग भेटूया त्यांना आणि त्यांच्याशी जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांनी लागवड केलेली आहे. त्यांचा नवीन सुद्धा प्लॉट आहे, त्यांनी स्वतः येतच वाण विकसित केलेला आहे आणि त्यांच्या शेतामध्ये त्यांनी लागवड केलेली आहे. एकंदरीत कशा प्रकारे नियोजन आहे, कशा प्रकारे लागवड केली जाते, म्हणजे ओळीतील अंतर असेल किंवा झाडातील रोपातील अंतर असेल, एकंदरीत सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया त्यांना, त्यांच्याशी चर्चा करूया आणि सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर काकू, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या चॅनलवरती. तुमचंही स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती. तर तुमचा थोडक्यात परिचय करून द्या. तुमचं काय? माझं नाव शुभांगी पांडुरंग बरळ, निमगाव केतकी जवळ कचरवाडी गाव आहे या, इंदापूर तालुका आणि जिल्हा पुणे. तर आम्ही सुरुवातीला पारंपरिक शेती करत होतो, नंतर आधुनिककडे वळालो. तर आम्हाला सुरुवातीला डाळिंब केलं, पुन्हा जांभळ केलं, मग अशी नवीन नवीन पिकं घ्यायला लागलो. फॅशन फ्रूट, गोल्डन बेरी, मलबेरी अशी नवीन पिकं घेतोय, पेरू. पुन्हा तुम्ही म्हणलं होतं मगाशी आपण चर्चा करताना तुम्ही अर्धा एकरापासून सुरुवात केली होती. हो. कसं होता प्रवास? पहिल्यांदा अर्धा एकर होतं क्षेत्र तुमचं, तिथून आता सध्याला तुम्ही एवढ्या सगळ्यावरती या शेतीवरती म्हणजे जांभळी असेल किंवा डाळिंब असेल त्याच्यावर तुम्ही 10 एकर क्षेत्र केलेलं आहे. कसा प्रवास होता? सुरुवातीला खूप खडतर प्रवास होता. आम्ही अर्धा एकरापासून शेती घ्यायला सुरुवात केली. शेती घेत होतो, पण इतका खडतर प्रवास सहन करावा लागला की एक दिवस आम्हाला तांदूळ सुद्धा नव्हतं शिजवायला, भाकरी करायला पीठ नव्हतं, अशी आमची बिकट परिस्थिती होती. पण आम्ही हार मानली नाही, जिद्दन चिकाटी सोडली नाही. हळूहळू शेती घ्यायला सुरुवात केली आणि आता आमच्याकडे माझ्या मुलाला 10 एकर शेती झालेली. निव्वळ कष्टाने आम्ही एवढी कमवलेली शेती. बरोबर. तर आता ही जांभळ केली आम्ही 16 वर्षापूर्वी लागण केली. 24x24 अंतर आहे ह्याचं आणि ही व्हरायटी कोकण भाडोळी व्हरायटी आहे. बरं, म्हणजे 16 वर्षापूर्वी तुम्ही ह्याची लागवड केली होती. हो. बरोबर. मग ती ही वाण कुठला आहे म्हणला तुम्ही आता? ही कोकण भाडोली व्हरायटी. कोकण भाडोली. म्हणजे हे आपल्या एरियात चालते का हा वाण? हो. ही सगळ्या व्हरायटीपेक्षा ही व्हरायटी चांगली वाटते आम्हाला, तरी चांगली वाटते. साईज आहे, ह्याला गर जादा आहे आणि महत्वाचं म्हणजे आठवडी लहान होतीये, त्याच्यामुळे गर जादा आहे. मार्केटमध्ये मागणी पण असेल? मागणी पण भरपूर चांगली आहे. बरोबर. मग 16 वर्षापूर्वी तुम्ही लागवड केली होती, रोप वगैरे कुठून आणली होती तुम्ही? ही वेंगुर्ल्यावरून रोप आणली. वेंगुर्ल्यावरून. आता काय नवीन प्लॉट वगैरे आहे का तुमचा आता सध्याला? हो. आता आम्हाला चांगलं वाटलं ह्या जांभळीत, पैसे पण चांगलं होत्यात, क्वालिटी चांगली येते म्हणल्यावर आणखी आम्ही वाढवली. आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की जांभळाची शेती लागवड करायची असेल आपल्याला, रोप लावायची, त्याची जमीन कुठल्या प्रकारची लागते त्यासाठी? जमीन कोणत्या प्रकारची चालून जाते, फक्त चुनखडीची जमीन चालत नाही आणि पूर्ण पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य राहते. खडकाळ जमीन चालते का? हा, खडकाळ जमिनीवरती जांभूळ उत्तम प्रतीत निघतो. आता एक तुम्ही जे नवीन वाण लावलेला आहे, म्हणजे आता हाच वाण आहे का दुसरा नवीन कुठला लावलेला आहे? हा तो नाही, आपली सरकार मान्य नर्सरी. तर आपण स्वतःच घरी कलम बनवतो. तर आपल्याच प्लॉटवरची कलम बनवली आणि आपल्या शेतात लावलेत. तर ते 3 वर्षाची बाग आता तर पूर्णपणे चांगली चालू झाली आता. त्याचा तो जे नवीन लागवड केलेली आहे किती बाय किती वरती लावलेली आहे? ती लागवड आता केलेली आहे, त्याचं अंतर 22x24 फूट ठेवलेलं आहे आम्ही. बरं. मग तेवढं अंतर म्हणजे पुरेसं आहे? हा, पुरेसं अंतर आहे. ह्या बागेत किती आहे म्हणलं तुम्ही अंतर? हे 24x24 अंतर आहे. 24x24 आणि ते जे आहे ते 22x24. म्हणजे ओळीतील अंतर किती ठेवलं तुम्ही? ओळीतलं 24 फूट ठेवलं आणि झाडातलं अंतर 2 फुटांनी कमी करून 22 फूट. 22. साधारण एकरात किती रोपं बसते? एकरी त्याचे रोप जर 24x24 अंतर ठेवलं तर 60 ते 65 रोप बसतात. आणि 24x22 ठेवलं तर एकरी 80 ते 85 रोप बसतात. आता तुम्ही जे नवीन लागवड केलेली आहे, लागवड करण्यापूर्वी जमिनीची मशागत कशा प्रकारे केली होती?
जे आपलं रेग्युलर असतं तसंच सुरुवातीला अंतर म्हणजे नांगरणी करायची, नंतर रान टाकून द्यायचं, नंतर रोटर मारून आमची जमीन एवढी भुसभुशीत आहे, जास्त खडकाळ नसल्यामुळे आम्ही फक्त थोडं खड्डे घेतलं, एक साधारणतः फूट 1.5 फुटाचे, आणि त्याच्यात आपण रोप लावलं. आता तुम्ही म्हणला की ह्यासाठी निचरा होणारी जमीन पाहिजे, हा. तुम्ही तर आता म्हणलं भुसभुशीत जमीन आहे, आपली काळी जमीन आहे पण पूर्ण पाणी निघून जातं आपलं. निचरा होते हा, पाण्याला, पूर्ण निचरा पूर्णपणे होते. निचरा होते. याला जास्त पाणी लागत नाही, म्हणजे नकोच. नको आहे. म्हणजे उद्या हार्वेस्टिंग वगैरे करायला म्हणलं तरी बरोबर आहे. ताप येते त्यामध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही रोपांची लागवड करता, रोप किती वर्षाची असतात किंवा किती फूट असतील, कशी लागवड? आता सर्रास शेतकऱ्यांचं म्हणणं कसं असतं की आम्हाला उंचीची रोपं पाहिजेत किंवा जास्त वाढलेली रोपं पाहिजेत. पण माझं असं म्हणणं आहे की जेवढी तुम्ही छोटी रोपं लावचाल तेवढं ते झाड लवकर चालू होतं आणि झाडाचा विस्तार चांगल्या प्रमाणे होतो. आता तुम्ही जी लागवड केलेली आहे ते रोप रोप तयार केल्यापासून कितव्या दिवशी तुम्ही शेतामध्ये लावली? ते आपण 9 महिन्यानंतर विक्रीसाठी काढतो. पण आपण जी लागवड केली ती कलम ती 1 वर्षाची रोप आहेत ते. म्हणजे साधारण शेतकऱ्याने किती महिन्याची रोपांची लागवड केली पाहिजे, किती जुनी असतं पाहिजे नर्सरीमधले? रोप तयार केल्यापासून त्याचं वय साधारणतः 9 महिने तरी कम्प्लीट झालेलं पाहिजे. म्हणजे जो पाचर कलम आपण जॉन म्हणतो तो एकदम परफेक्ट मॅच झालेला असतो, म्हणजे नंतर मॉर्टिलिटी वगैरे अजिबात येत नाही. मग साधारण त्याची लागवड करताना खड्डा वगैरे पाडावा लागतो का, हाय असं ट्रॅक्टर नर्सरी पाडलेलं त्याचं? जर तुमची जमीन खडकाळ किंवा जास्त खडक असणारी निबर जमीन असेल तर खड्डा पाडलेला योग्य राहतो. कारण ज्यावेळेस त्याची सुरुवातीला मुळवाढ होती त्यावेळेस ती जेवढी चांगली मुळवाढ होईल तेवढं जांभळीसाठी चांगलं राहतं. बरं, मग त्यामध्ये जमीन तुमची नॉर्मल खडकाळ असेल आणि थोडीशी माती आणि दगड मिक्स असतील तर खड्डा घेऊन 1 फुटाचं लावलं तरी काय अडचण नाही. बरोबर. मग त्यामध्ये रोप लावायच्या आधी तुम्ही त्यामध्ये खत वगैरे कुठलं रासायनिक खत किंवा सेंद्रिय खत कुठलं वापरता का त्यामध्ये? रोप लावण्यामध्ये? जमिनीत थोडंसं शेणखत मिसळलं तर मिसळायचं, नाहीतर शक्यतो ज्यावेळेस झाड ग्रोथ घ्यायला चांगली सुरुवात करतं त्यावेळेस साईडला शेणखत आणि बेसळ डोस टाकला तरी चालून जातो. फक्त अडचण काय येते की शेतकरी सुरुवातीला होमनी वगैरे न बघता शेणखत बुडात टाकतो आणि त्याच्यावरतीच रोप लावतो. म्हणजे ज्यावेळेस ती होमनी वाढत जाते त्यावेळेस ती मुळ्या कुरतडून मग रोप जळून जाते, म्हणजे मर होते रोपांची. मर होतं. मग त्यामध्ये रोप डायरेक्ट लावले जातात का, कुठल्या औषधात बुडवून वगैरे तुम्ही रोपांची लागवड वगैरे करता का? त्याच्या औषधात बुडवायची वगैरे गरज पडत नाही ह्याला. हायच लावले तर चालतं. हायाशी लावली तर चालून जाते कारण त्याच्या आधीच मुळ्यांची ग्रोथ चांगली झालेली राहते. बरं, लागवड केल्यापासून त्यानंतर पाण्याचं नियोजन कसं असतं, सुरुवातीला कसं असलं पाहिजे? सुरुवातीला आपण सांगतो शेतकऱ्यांना की ड्रिपरच करा, की ड्रिप करायचं ते बुडात करायचा, ड्रिपर बुडात Inline नाही ठेवायचा. चालत. इनलाईन शक्यतो लेबर प्रॉब्लेममुळे गवत वगैरे वाढतं त्यामुळे इनलाईन आम्ही सांगतच नाही. जर पाटात पाणी किंवा आंतरपीक जर तुम्ही कसं लावत असाल तर मग चालून जातं. पण सुरुवातीला ड्रिपर बुडात घेतो आपण आणि नंतर वाढवत त्यांना साईडला काढायला सांगतो. बरोबर. आणि किती दिवसाला पाणी सुरुवातीला? कारण आता लागवड केल्यापासून मला वाटतं 3 वर्ष 4 वर्ष तर जातात आपल्याला फळ लागायला, त्याला 3 वर्ष जाते. 3 वर्ष तर जातात. मग त्या कालावधीमध्ये कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे झाडांची? जांभळ जंगली पीक आहे मेन म्हणजे, त्यामुळे जास्त काळजी घ्यायचं तर मुळ्यांसाठी तर काळजी घ्यायची जास्त संबंध येत नाही. फक्त कीड आपली येते, पांढरा किडा असतो तो येतो आणि पानं कुरतडून जातो. त्यासाठी महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा जर हमला वगैरे किंवा त्याच्यासोबत ग्लुकॉपर M25 साधं औषध घेतलं तरी झाडांची वाढ व्यवस्थित होत राहते. मग त्याआधी छाटणी वगैरे काय असते का? टॉपिंग करत जायचं, म्हणजे झाडाचं एकच शेंडा न वाढून देता त्याला सारखं टॉपिंग करायचं आणि साड ब्रँचिंग वाढवून घ्यायच्या. साईडनं म्हणजे विस्तार वाढवायचा, विस्तार जास्त. वाढवायचा. वर न वाढवता जेवढं माल खाली राहील फांद्यांना तेवढा लेबर कॉस्टिंग कमी होतं आणि उत्पन्न जास्त भेटतं. जर शेतकऱ्यांनी अंतर कमी केलं आणि शेंडा फक्त वरती वाढत गेला तर वरती माल लागल्यामुळे लेबर कॉस्टिंग भरपूर वाढत जातं, टच येत नाही मला. झाड वर हेट गेल्यामुळे नुकसान भरपूर होतं. तर मग ही झालं सुरुवातीचा भाग, म्हणजे माल हार्वेस्टिंगला येईपर्यंत. बरोबर. 3-4 वर्षात झाडं किती उंच होतात काय? साधारणतः 15 ते 15 फुटापर्यंत जाते. 15 फुटापर्यंत 15-20 जातात. मग त्यावेळेस मग आपल्याला ते आढावा विस्तार करावा लागतो. स्टॉपिंग फक्त वरती शेंड्याच करावं लागतं, बाकी छाटणी वगैरे त्याला काय नसतं. छाटणी वगैरे जास्त गरज पडत नाही. आणि एकदा खत टाकलं का परत 2-3 वर्ष टाकावं लागतं? फक्त 1 वर्षानंतर टाकायचं. कारण कसं राहतं, जेवढे झाडात ताकद राहील तेवढं फळधारणा लवकर चालू होते. म्हणजे असं जास्त सेंद्रिय खताचा तुम्ही वापर करता? सेंद्रिय खत जास्त. साधारण एका झाडाला खत आणि लिंबोळी तेल मायक्रोटन खाली सोडतो थोडस
नाहीतर अजिबात त्याला काही नाही लागत. साधारण एका लय झाडाला साध्या पद्धतीने जांभळाचं पीक आहे. म्हणजे लय त्याला टेक्निकली असं लागलं नाही. पण मुळातच हे, बांधावरच झाड आहे. बांधावरचं पीक आहे. बांधावरच असल्यामुळे ह्याला काही लागत नाही, पण आम्ही आपली शेती करतोय ह्याची. नाही, चांगलं झाड आणायचं म्हणल्यानंतर थोडंफार त्याला जपावं लागतं. पण त्याला साधारण किती खत एका झाडाला टाकतात प्रत्येक वर्षी? आता आपली ही 16 वर्षाची बाग आहे, तर साधारण त्याला 90 ते 100 किलो खत पडतं. एका झाडाला? हा, एका जेवढ्या टायमाला? झाडाचा विस्तार आहे तेवढ्या सगळ्या ह्याच्यात खत टाकतो आपण. कशा प्रकारे टाकता तुम्ही? का विस्कट पूर्ण विस्कटून हा. घ्यायचं, जो पाला पातळ पडलेला तो इथंच राहतो. हम्म. मग ह्याच्यावरती आपण परत रोटरून घेतो तो. बरोबर. मग शेणखत पण मिक्स होऊन जातो आणि पाला पातळ आहे पाला-पाचोळा तो पण मिक्स होऊन जातो. आता ही 15-16 वर्षाची बाग आहे, त्याच्यामुळे ह्याला इकडं तिकडं साईडने टाकायची काहीच गरज नाही. कुठंही टाकलं तरी मुळ्या सगळीकडे आहेत. पसरलेलं असतं. त्याच्यामुळे कुठंही खत पडलं तरी ह्याचं काहीच टेन्शन नाही. मग ज्या वेळेस पहिला आता तुमचं नवीन बाग आता चालू झालेलं आहे, दुसरं वर्ष आता चालू झालेलं हा. दुसरं पीक म्हणावं लागेल. दुसरं हा, पीक दुसरं आहे. पीक दुसरा भाग. हा, दुसरा भार आहे. तर पहिल्या भाराला किती निघालं होतं तुमचं अंडे? ते पक्ष्यांना सोडून पक्ष्यांना दिलं. सोडून दिलं. सुरुवातीला लागताना थोडं लागलेलं, हा. त्यामुळे आम्ही तिकडे जास्त लक्ष दिलं नाही. हम्म. आणि तो सगळा आलेला तो माल सगळ्या पक्ष्यांनीच खाऊन टाकला. बरोबर. हम्म. आणि आता नवीन आता दुसरा भार आहे म्हणायचा. हा, दुसरा भाग. बरोबर. हो, प्रत्येक झाडावर 4-5 किलो लागलं होतं, हम्म. पण ते पक्ष्यांसाठी सोडून दिलं. आम्ही प्रत्येक पिकातलं एक पीक पक्ष्यांना सोडून आता देतो पहिलं. नवीन लागवड केलेले किती झाड आहेत आता? ते 150 झाड आहेत. 150 झाड आहेत. 150. मग ती वाण कुठला आहे मला नवीन कोकण भाडोली. कोकण बांधवले. डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली हा. त्यांनी डेव्हलप केलेलं वाहन आहे तो. बरोबर. आता मार्केटमध्ये खूप मागणी आहे त्याला आता झाडाला. कोकण भाडोली जातीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे जांभट टपोर आहेत हम्म. आणि दरवर्षी बाहेर येत राहतो. हम्म. आणि चवीला गोड आणि गर जास्त असल्यामुळे ग्राहकांची चांगली पसंत आहे, मागणी जास्त. मागणी जास्त. ज्यावेळेस आता पहिलं पीक आता पहिला दुसरा भार आहे, हम्म. ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस काय काळजी घ्यावी लागते मॅम? प्रामुख्याने? ज्यावेळेस आपण बाहेर सुरुवातीला लागत असतो हम्म. त्यावेळेस रासायनिक मध्ये आपण 0 बाउन्स होते. जेवढं जमिनीतून फॉस्फरस जास्त झालं झाडांना हम्म. त्यानुसार फॉस्फरस जास्त द्यायचा, म्हणजे फळधारणा चांगली राहते. हम्म. आणि रोगराईसाठी हे कुठली रोगराई येते का याच्यावरती? रोगराई मोहर लागल्यानंतर आपलं त्यावेळेस मार्चचा पिरियड चालू राहतो, फेब्रुवारी मार्च. त्यावेळेस थोडं धुकं राहतं. धुक्यात फक्त बुरशीनाशक आणि कीटकनाशक फवारणी द्यावी लागते. धुक्यामुळे काय होतं, मोहर काळा पडतो, तो एक प्रॉब्लेम आहे. आणि जांबूळ सेटिंग झाल्यानंतर ज्यावेळेस शेंगदाणा एवढं असतं त्यावेळेस फळमाशीचा अटॅक जास्त राहतो त्यावेळेस. मग त्यावेळेस एखादं हमला किंवा डेलिकेट हे त्यावेळेस मारलेलं औषध आतापर्यंत तर रेशिडो निघून जातो सगळा, साधारणतः 3 महिन्यात. त्यामुळे त्याचं काय एवढं टेन्शन नसतं. त्यावेळेस आपण तेवढाच एक स्प्रे घेतो, त्यानंतर आपण निममार्क वगैरे चालू राहतं आपलं ते. मग ह्याच्यावर रोगराई वगैरे कुठली दुसरे? रोग म्हणलं तर बुरशी तेवढी येते. ज्यावेळेस जास्त पाऊस पडतो त्यावेळेस फळांच्या देठाजवळ पाणी असतं, त्यावेळेस ती बुरशी एक येते. आणि कीड म्हणलं तर फक्त फळमाशीचा अटॅक आहे याच्यावरती. एवढं? हा, एवढं. आणि पावसाळ्यात जे आळ्या पडायचं प्रमाण होतं तेच आपण ज्यावेळेस सुरुवातीला काळजी घेतो ना, शेंगदाणे एवढं तुम्हाला म्हणणं डेलिकेट किंवा हमल्याची फवारणी घ्यायची, त्यावेळेस जर ती फवारणी चुकली तर त्यावेळेस जे फळमाशी नख मारलेला असतो तर त्याच्या अंडी किंवा तिथून आत जायला गेलेला आळी असती ती नंतर ज्यावेळेस फळाची साईज होती त्यावेळेस ती ह्याच्यातून आठवडीतून बाहेर पडायला सुरुवात होते, कारण त्यावेळेस ती मॅच्युअर झालेली असते. आणि ज्यावेळेस पावसाचं पाणी पडतं त्याच वेळेस जांभळाचं किडाचं प्रमाण वाढतं. तर जांभळं लागायला चालू झाल्यापासून मग तिथून पाण्याचं नियोजन कसं असलं पाहिजे तुमचं? कसं सुरुवातीला आपलं पाऊस पडलेला असतो, पाऊस संपतो आपला ऑगस्ट मध्ये, तर तिथून बागेला पाणी कमी प्रमाणात म्हणजे महिन्यातून एकदा किंवा दोनदा देतो आपण डिसेंबर पर्यंत. नोव्हेंबर मध्ये द्यावंच लागतं पाणी. डिसेंबर पासून आपला मोहऱ्याला चांगली सुरुवात होते. डिसेंबर पासून? हा, दिसायला सुरुवात होते. तिथून पुढे पाण्याचं प्रमाण वाढवावं लागतं. म्हणजे कसं राहतं, तुम्ही पाणी दिलं तर स्प्राउटिंग चांगलं होऊन मोहर बाहेर पडतो. त्यावेळेस थोडं जरी आठवड्यातून एकदा पाणी दिलं तर चालून जातो. मग तो पाणी कितपर्यंत की फेब्रुवारी पर्यंत, साधारणतः 2 महिने तसं ठेवायचं, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा. तर नंतर ज्यावेळेस आपलं सेटिंग होतं, सेटिंग झाल्यानंतर जेवढं पाणी तुम्ही देताल तेवढं फुगवून जास्त राहते. त्यावेळेस आपण पाटाचं पाणी देऊ शकतो जर आपल्याकडे उपलब्धता असेल तर. नसेल तर ड्रिप मधून एक 3 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड फिक्स पाणी द्यावंच लागतं. तास सोडतं पाणी? आता आपलं ही मुरमाड जमीन आहे, नॉर्मल मुरमाड आहे, त्यामुळे आपण 3 तास 1-2 दिवसाआड पाणी सोडतो. 3 तास? म्हणजे ज्यावेळेस सेटिंग झालेलं असतं त्यावेळेस पाण्याची खूप गरज असते. हा, पाण्याची खूप गरज असते. पाण्याचा महत्वाचा रोल आहे यामध्ये.
हा आता आपलं कसं आहे की विहिरीला पाणी कमी आहे, पण आपलं शेततळ आहे 100 बाय 100 फुटाचं. खोलीला एक 40-45 फुटापर्यंत असल्यामुळे त्यात 1 ते 1.5 कोटी लिटर पर्यंत पाणी साठा राहतो. तर तो आता ह्या टायमिंगला वापरता येतो आपल्याला. म्हणजे ज्यावेळेस मार्च पासून मे पर्यंत पाऊस पडत नाही आणि ज्यावेळेस पाण्याची जास्त गरज राहते ह्या बागांसाठी, त्यावेळेस आपण शेतातलं पाणी उचलतो आणि ह्यांना गरज पडली तर पाटाने भिजवतो महिन्यातून एकदा. जर जास्त पाणी असेल कॅनलला आलेलं तर महिन्यातून 2 ते 3 वेळा आपण आपलं भिजवून होतो. खरोखरच हे जांभळ शेती परवडते का? म्हणजे त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की ह्याचा खर्च जास्त असेल, उत्पन्न कमी निघतंय, असं काय आहे का यामध्ये पिकामध्ये? खर्च सुरुवातीला तर खर्च फक्त रोपांचा आणि ड्रिपचा, त्यानंतर फक्त खतांचा खर्च आहे, जास्त असा काही खर्च नाही. फक्त एकच की जांभळ चालू झाल्यानंतर साधारणतः पहिल्या बहारापासून ते चौथ्या बहारापर्यंत, म्हणजे जर आपली बाग तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी चालू झाली तर 7 ते 8 वर्षापर्यंत महिलांवरती भागून जातं तोडणे मजूर आणि पॅकेजिंग मजूर. पण ज्यावेळेस बागेची हाईट वाढत जाते तर त्यावेळेस मग पुरुष लेबर लागतं. मग त्यावेळेस फक्त लेबर कॉस्टिंग जास्त जातं, तेवढाच खर्च जास्त राहतो लेबर. मग नंतर असं काय मेजर खर्च ह्याच्यात काय नाही. आता महत्वाचं म्हणजे जांभळीमध्ये लेबर असणं गरजेचं आहे. लेबर पाहिजे. म्हणजे साधारण तुमचं क्षेत्र आता सध्याला किती एकर आहे टोटल जांभळीचं? जांभळीचं आता 2.5 एकर आपलं क्षेत्र आहे. 2.5 एकर क्षेत्र आहे. आता कंटिन्यू तुमच्यात किती लेबर असते? आता कंटिन्यू आपलं जर बहार चांगला चालू झाला तर 10 ते 15 जेंट्स राहतात आणि 8 ते 9 बायका कंटिन्यू राहतात रोज? रोज 1.5 महिना. 1.5 महिना रोज? रोज. म्हणजे शेतकरी मित्रांनो यामध्ये फक्त लेबरचाच खर्च आहे. फक्त लेबर ऍडजस्ट झालं तर जांभूळ एकदम व्यवस्थित चांगलं. तुमचं क्षेत्र जास्त असल्यामुळे तुम्हाला हे लागते. आणि तुम्ही जेंट्स म्हणला तर कारण झाडं मोठी झालेली आहेत, झाडं मोठी आणि ती पायऱ्या लावून शिडी लावून वर काढावं लागतं, त्यामुळे तेवढाच खर्च आहे. बाकीचा इतर काय खर्च याला नाही. बाकीचा कोणताच खर्च नाही. मार्केटिंग वगैरे कसं असतं, कुठे करता मार्केटिंग, पॅकेजिंग कसं असतं ह्याचं मार्केट म्हणलं तर सर्वसाधारण म्हणलं तर एपीएमसी मार्केट एक तर आपलं पुणे आणि दुसरं मार्केट म्हणजे मुंबई वाशी मार्केट, हे 2 आपल्यासाठी चांगले मार्केट आहेत. आणि आता माझं स्वतःच ऍग्रिकल्चर झालं, बीएस ऍग्रिकल्चर चिपळूणमधून, शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर खरोटे देहली, तिथून झालंय. तर जे आमच्या कॉन्टॅक्टमधील शेतकरी म्हणजे ज्युनियर किंवा सिनियर असे काय आहेत त्यांच्या थ्रू आपण अमेझॉन, बिग बास्केट असं मार्केट बघितलं ऑनलाईन. म्हणजे आपला फायदा असा झाला की इथं जवळपास शेतकऱ्यांचं कलेक्शन सेंटर आहेत, म्हणजे ते आपल्या इथून सगळा माल गोळा करतात आणि मुंबईमध्ये नेऊन त्यांची ते डिलिव्हरी करतात. तर ते आपला फायदा झाला की आपण त्यांना आता प्रोव्हाइड करतो माल. तुम्ही ऑनलाईन सुद्धा विक्री केली, अमेझॉन आणि बिग बास्केट. म्हणजे ह्या 2 ऍप्लिकेशन ऑनलाईन तुम्ही विक्री सुद्धा केली? ऍप्लिकेशन वरती नाही म्हणता येतं कारण त्यांचे कलेक्शन सेंटर स्टोर आहेत त्यांचे, फक्त आपण कलेक्शन द्यायचं. आता इथं जवळपास कुठं आहे ना बल्क क्वांटिटी द्यायचं. अमेझॉनचं म्हणलं तर टेंभुर्णीला आहे आणि बिग बास्केटचं निमगाव घेतलं. तिथं तुम्ही जाऊन बल्क मध्ये आपण क्वांटिटी द्यायची तिथं, त्यांसाठी पुढं कस्टमर पर्यंत पोस्ट करायची जबाबदारी त्यांची राहते. साधारण किती क्वांटिटीमध्ये तुम्ही देता? अमेझॉनची क्वांटिटी कमीत कमी 50 किलो आणि जास्तीत जास्त 200 किलो पर्यंत राहते. आणि बिग बास्केटची पण सेम तसंच 50 ते 100 किलो दरम्यान. म्हणजे असं परवडतं का द्यायला आपल्याला? परवडतं. म्हणजे मार्केट रेट जर साधारणतः 150-200 रुपये चालू असेल तर तिकडं 250-300 ह्या रेंजमध्ये राहतो. आणि ह्यांचं कसं आहे, मार्केट जर एकदम 200 चालू असेल आणि आज जर 200 आणि उद्या जर तेच मार्केट 150 वर आलं तर ह्यांचा एक फायदा आहे की जर त्यांचं 250 विक्री चालू आहे तर ती 250 रेट राहतो. बरोबर. म्हणजे व्यापाऱ्यांसारखी एकदम खाली रेट आणत नाहीत. मग ह्याचं पॅकेजिंग कसं करता तुम्ही? विक्री करताना किती किलोपर्यंत असतं का बॉक्स, कशा प्रकारे पॅकिंग असतं? आता ह्याचं पॅकेजिंग म्हणलं तर अमेझॉनचं 250 ग्रॅम मध्ये, बिग बास्केटचं 250 ग्रॅम मध्ये, आणि एपीएमसी मार्केटला आपण पाठवतो 1 किलोचा बॉक्स पॅकिंग करून पाठवतो. 1 किलो त्याला आपलं स्वतःच ब्रँडिंग राहतं. तुमचा ब्रँड आहे का स्वतःचा? ॲग्रोन फार्म ब्रँड केलेला आहे. ॲग्रोन फार्म तुमच्या नावाचा ब्रँड तुम्ही स्वतः केलेला आहे. ह्याचं मग पण पुण्याला तुम्ही मार्केटिंग आणि वाशिम व्यापारी इथे येऊन एका तुम्ही स्वतः? नाही, आपण स्वतः. व्यापारी येतात जागेवरती पण ते एकदम कमी किमतीत बाग मागतात, मग ते आपल्याला परवडत नाही. आपलं मार्केटला संबंध आहे, बाहेर पण संबंध असल्यामुळं जे मार्केट केलंय ते परवडून जातं. साधारण 250 ग्रॅम जे तुम्ही पॅकिंग विकता ते परवडते म्हणाच तुम्हाला? अमेझॉनला परवडतं ते आम्हाला. आणि इकडे जी 1 किलो पॅकिंग आहे ते पण परवडतं? ते पण परवडतं. आता साधारण आता ही लेबर आहे, तर लेबरचा किती खर्च होतो तुम्हाला? म्हणजे पूर्ण हार्वेस्टिंग सुरुवात, म्हणजे हार्वेस्टिंग चालू झाल्यापासून
शेवटपर्यंत हे 2 एकर तुमचा आहे. गेल्या वर्षीच्या लेबरचे टोटल मारले आम्ही, म्हणजे पॅकेजिंग साठी आणि हार्वेस्टिंग साठी. तर ते आमचं त्यावेळेस एकच प्लॉट चालू होता, हा 6 एकराचा, 85 झाडं. तर त्याचा आम्हाला लेबर कॉस्ट आला 3.5 लाख रुपये. हा, तेवढा खर्च जास्त वाटतो. आता कसं आहे, पुरुषांना 700 रुपये हजेरी आणि बायांना दीड पारुक जर केला तर 450 रुपये आणि 1 पारुक केला तर 300 रुपये अशी हजेरी आहे. त्याच्यामुळं पैसे जातात, पैसे गेलेल्याचं काहीच वाटत नाही. त्यांना मजुरी मिळते आणि आपला बी फायदा होतोय आणि माल जास्त निघतोय, त्याच्यामुळं परवडतंय. म्हणजे साधारण एका झाडाला आता ही 16 वर्ष आहे का नाही, सरासरी आम्हाला एका झाडाला 300 किलोचं ॲव्हरेज बसतंय, 250-300 जे किलो. हवेतील खेळते हवेतील झाड येते ना, त्याचा माल कमीत कमी 150 ते 300 किलो पर्यंत भेटून जातो. जास्त निघतोय माल. जास्त नाही. बरोबर. आणि आता चालू हे एक झाड किती ॲव्हरेज येते चालू सध्या? जर सगळ्या झाडांचा ॲव्हरेज काढलं तर 150 किलो एका झाडाला पडतं. हा, एका झाडाला 150 150-200 किलो किलो. average पडतं. म्हणजे सध्याला आता परवडते का? हो, परवडतं. परवडते. आता गेल्या वर्षी किती उत्पन्न राहिले तुमचं ह्या चालू ह्या जी मोठी झाड आहेत त्यातलं? आता पैशात सांगायचं झालं तर प्रत्येकाचं वेगवेगळं राहतं, बरोबर. त्यामुळे आम्ही पैशात सांगू शकत नाही. नाही तर मार्केटचा अंदाजे गेल्या वर्षी रेट वेगळं होतं, ह्या वर्षी वेगळं. राहते, म्हणजे म्हणजे चेंज गेल्या वर्षी काय राहतो. होता रेट आता? गेल्या वर्षी जास्त गेल्या रेट वर्षी होता. ह्याच टायमिंगला रेट 300 ते 400 रुपये ह्या रेंज मध्ये होता रेट. कमी जास्त होत हा, राहतो. तोच रेट आता ह्या वर्षी 150 ते 220-230 पर्यंत येऊन थांबलाय आता. आता कमी झाला रेट. बरं. म्हणजे ह्या रेट मध्ये परवडते, म्हणजे मजुरी जाऊन तर शेतकऱ्याला प्रॉफिट परवडतं. राहते. हा, प्रॉफिट राहते म्हणा. म्हणजे गेल्या वर्षी आम्हाला 15 टनाचं उत्पन्न निघलं, त्यातलं 13 टन माल चांगला निघाला आणि 2-2.5 टन डॅमेज निघाला. म्हणजे ॲव्हरेज आम्ही रेट साधारणतः 100 ते 120 रुपये पकडतो. ॲमेझॉनचा, बिग बास्केटचा आणि मार्केटचा, तर यांची ॲव्हरेज काढलं तर 100-120 रुपयाने झाले पैसे चांगले. आणि किती टन निघाला होता? 13 टन चांगला निघाला आणि 2-2.5 टन डॅमेज निघाला. आता ह्या वर्षी किती टार्गेट ठेवलं तुम्ही? ह्या वर्षी चांगला माल ह्या बागेतला 15 टनापर्यंत निघेल. डॅमेज ह्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे डॅमेज एवढं निघत नाही. आता पुढे भविष्यात कसं होतं ते सांगता येत नाही. बरोबर. हा, कारण अजून हार्वेस्टिंगचा माल भरपूर आहे. चालू आहे. आता किती तोड झाले त्याचे? ह्याचा म्हणजे ह्या सीझनचा आता दुसरा चालू आहे. दुसरा तोड हा, झाला. म्हणजे आता दुसरा राऊंड चालू आहे. दुसरा राऊंड चालू आहे. किती किलो निघतात म्हणजे रोजचं किती माल निघतं? रोजचा 200-250 किलो निघतोय आता. रोजचा 200-250 किलो काढायला माल किती लेबर लागते आता चालू आहे? आजचा किती माल आज 200-250 किलो 7 निघेल. गडी होतं. तर 7 गडी आहेत आणि 3 बाईक आहेत. बरोबर. 10 लेबर तर आज होते मला. म्हणजे वाढत जातं पॅकिंग करायला महिला लागतात हा, आणि पॅकिंग माहिती. आणि तोडायला वगैरे म्हणलं तर पुरुष लागतात. लेबरच तेवढे अडचण आहे. ज्या शेतकऱ्याला लागवड करायची त्यांनी पहिल्यांदा लेबर आपल्याकडे आहे का हा, लेबरचं ते बघितलं पाहिजे, नाहीतर परत पुढे अडचण अहो, येतात. झाडावर पीक दिसलं उभं तर लेबर बी आपोआप मिळतं. बरोबर. पैसे पुढे दिसल्यावर कसं बी तोडतंय माणूस. बरोबर आहे. आता ही एक पार्गिनच असतात म्हणा तुमच्या दुपारपर्यंत असते लेबर. हा, दुपारपर्यंत. सकाळी किती वाजता येतात 7. सकाळी 7 ते 12:30 पर्यंत करून हा. देतो. लेबर? सगळे लेबर. हो. नाही, महिलांचं वेगळं राहतं. महिलांचं महिला वेगळं. 9-9:15 येतात. पॅकेजिंग वगैरे करावं लागतं चांगलं. महिला 9 वाजता आल्यानंतर 3 वाजेपर्यंत त्यांची सुट्टी होती. जर त्या वेळेत काम आटोपलं तर ठीक, किंवा मग त्यांना 6 वाजेपर्यंत थांबवून 1.5 पारगाची म्हणजे थोडी वाढवून निम्म्या दिवसाची हजेरी देतो आपण. आता ही जी नवीन बाग आहे तुमची, जी नवीन लागवड केलेली, साधारण आता ह्या वर्षी किती माल निघालतो एका झाडाला? आता दुसरा बहार आहे तुमचा त्या एका झाडाला आम्ही ॲव्हरेज पकडले 20 ते 30 किलो. एकाला. बरोबर. साधारणतः एक 5 ते 6 टनापर्यंत निघेल माल त्याची. 5 ते 6 टन. म्हणजे आहे, व्यवस्थित आहे म्हणा हा, त्यावर. चांगलं. तर एखाद्या नवीन शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? जर एखाद्या शेतकऱ्याला लागवड करायची असेल तर कुठल्या वाणाची लागवड केली पाहिजे, कशा प्रकारे केली पाहिजे आणि कुठल्या हंगामात लागवड केली पाहिजे, थोडं काय सांगाल? आता वाण निवडायचं म्हणलं तर एकच वाण आहे की कोकण भाडोली. हा शेतकऱ्यांसाठी चांगला आहे, म्हणजे कमी टेन्शन मध्ये चांगलं उत्पन्न. बरं. हा, आता मार्केटमध्ये भरपूर आले, KZT म्हणून व्हरायटी आले, पण त्याचा अजून माल मार्केटमध्ये आला नाही आणि त्याच्या रोपांची कॉस्टिंग पण 200-250 रुपये चालू आहे. बरं. म्हणजे त्याबद्दल आपलं म्हणणं नाही काय, पण शेतकऱ्यांसाठी बघितलं तर कोकण बाडोली चांगली वाण आहे. आणि त्याचा लागवडीचा हंगाम ज्यावेळेस मोठा पाऊस पडून जातो आपल्याकडं, म्हणजे जूनमध्ये, तर ऑगस्ट पासून कधी पुढे लावलं तर चालून जातो. म्हणजे त्यावेळेस वापस आलेला असतो, जास्त पाऊस पडत नसतो, त्यामुळे अडचण येत नाही आणि वाढ चांगली राहते रोपांची. साधारण कुठल्या महिन्यात केली पाहिजे? ऑगस्ट पासून फेब्रुवारी पर्यंत. एक महत्वाचा एक प्रश्न राहून गेला की ज्यावेळेस फ्लॉवरिंग स्टेज म्हणजे मोहरा लागलेला असतो
त्यावेळेस काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे त्यावेळेस मधमाशांचं वगैरे काय अडचणी वगैरे येतात का? नसलं तर? मधमाशांची अडचण ह्या 3 वर्षात जाणवायला लागली आम्हाला. त्यामुळे आपण परागीभवनासाठी मधमाशी पेटी आणतो. तर आपली एकरी 2 पेटी राहतात. त्या प्लॉटमध्ये 2 पेट्या ठेवलेल्या ह्या आणि त्या प्लॉटमध्ये 4 पेट्या आणलेल्या ह्या मधमाशीचा रोल खूप महत्वाचा आहे जांभळा शेतीमध्ये. मधमाशीशिवाय दुसरं कोणतंच पीक येणार नाही. कारण मधमाशी परागीभवन हे सगळ्यात महत्वाचं आहे. मधमाशी पिकामध्ये पाहिजेच. कुठल्या बी फ्रूटला झालं तर ते परागसाठी मधमाशी लागते. मधमाशीशिवाय शेतीच नाही. बरोबर. आणि संभळत नाहीत मधमाशी लोक. अशी जास्त उग्रवासाची औषधं मारली ती थांबत तर नाही. ती माशी मरून जाते, मरून थांबतच नाही. पेरूवरती सीताफळावरती मिलीबगचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शेतकरी भरपूर प्रमाणात केमिकलचे औषध मारतो. त्यामुळे आता आमच्या भागातील मधमाशी पूर्ण कमी झाली. बरं. मग जर आम्हाला असं चांगलं उत्पन्न वगैरे घ्यायचं असेल तर एकच पर्याय की मधमाशीची पेटी आणणे. बरोबर. बरं, मग जर एखाद्या शेतकऱ्याला लागवड करायची असेल, त्यांना मार्गदर्शन पाहिजे असेल, तर तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन वगैरे करता का? हा, आपलं मार्गदर्शन प्रत्येक शेतकऱ्याला असतं. आणि तुमच्याकडे रोपे पण अवेलेबल आहेत. हा. बरं, तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हालाही लागवड करायची असेल, म्हणजे मार्गदर्शन पाहिजे असेल, तर हे आपले शेतकरी आहेत अमर बरळ म्हणून. तर अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी जांभळ्याची शेती पिकवत आहेत, चांगलं उत्पन्न घेत आहेत, भरघोस असं उत्पन्न घेत आहेत. तर हे शेतकऱ्यांना कन्सल्टिंग मार्गदर्शन वेळोवेळी करत असतात आणि यांच्याकडे रोपं सुद्धा अवेलेबल आहेत. जर शेतकरी मित्रांनो माझे काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आजचा व्हिडिओ, आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती, नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद. धन्यवाद.